किती प्रिपरेशन जातं तुमच्या एखाद्या स्क्रिप्ट नंतर ऍक्च्युअल रोल मध्ये घुसायला? थोडिकल मेथडिकल नाही मी. मला गोष्टीच्या मी पहिला प्रेमात पडलं पाहिजे. हा सिंपल लॉजिक आहे. एखाद्या गोष्टीत आपण जर प्रेमात पडलो तर लोकांना आपल्या प्रेमात पडलं. तुम्ही मध्ये जवळपास 13-14 रोल्स आहेत. याच्यामध्ये सहीमध्ये पण 4 रोल्स आहेत. प्रत्येक कॅरेक्टरला ते काहीतरी वेगळेपण, ते डिफाईन करणं त्यांच्या हावभावासहित, लकबीसहित, हे म्हणजे कॅरेक्टर तुम्ही नुसते स्वतःचे नसणार ना, डिरेक्टर बरोबरच. एकदम कसं कलाकार म्हणून आता हे सरळ साधं वाक्य पण तरी सुद्धा म्हणतो की तुमचं अवलोकन स्ट्रॉंग असायला हवं. बाहेर तुम्ही फिरता इकडे तर माणसं ते हेरायचे असतात. प्रत्येक स्टाईल वेगळी आहे ना. कधीतरी कुठेतरी वापरायला मिळते. गलगले आम्हाला तसंच मिळालं होतं. गलगले नावाची ऑल द बेस्ट नाटक करत होतो मी. तिथे बालगंधर्वला समोर एक कॅन्टीन आहे आणि थिएटर कॅन्टीन क्रॉस करताना त्या रस्त्यावर वयस्कर व्यक्ती होती माझ्या बाजूला. गलगले उजगडे बघा, शब्बास, चल थांबा गलगले, गाडी येते थांबा. अरे एकटाच बडबडत जा माणूस. आणि तेवढं बघून तेवढंच मिळालं. त्याच्यावर अख्खा लोक मला गलगले बोलतात. म्हणजे त्या व्यक्तीचं खरंच आडनाव होय. तसं गलगले नाव. आणि दुसरं आम्ही गेलो होतो गुरु ठाकूर आमचा मित्र बोरिवलीला. तेव्हा केदार आणि गुरु डिस्कस करून काय काय सिक्वेन्स लिहून पाठवायचा गुरु. तर आम्ही त्याला भेटायला गेलो होतो बोरिवलीला. तर ते काय देवळाची ते आम्ही असंच बसलो होतो. एक छोटासा मुलगा आला होता आणि तो येऊन आम्ही तेवढंच उचललं त्याचं. आता छोटं होतं. आता ह्या नाटकात मी मोठा आहे. मग आता जरा बेंड करून जरा आजी आवायला असं ऍड केलं. ऍडिशन सर. पण तुम्ही कॅरेक्टर इंटरेस्टिंग पण झाले पाहिजे. नुसतंच कॅरेक्टर करण्यात मजा नाही. ते इंटरेस्टिंग पण झाले पाहिजे.